निकालात अहिल्यानगर जिल्ह्यातील विखे घराण्यातील उमेदवार सुजय विखे हे पराभूत झाले होते तब्बल 29,317 मतांनी। सुजय विखे पराभूत झाले होते ते निवडणुकांआधी पवारांना जॉईन झालेला साधा आमदार असलेल्या निलेश लंकेंकडून। कारखाना, कॉलेजेस, शिक्षण संस्था आणि अमाप पैसा, धनधान्य असलेल्या विखेंना आपण पराभूत झालोय हे मान्य नव्हतं आणि त्यांनी शेवटी 1991 ची पुनरावृत्ती केली आणि आलेल्या निकालाविरोधात निवडणूक आयोगाकडे धाव घेतली। ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्यासाठी एका मतदान केंद्रासाठी 47,200 रुपये याप्रमाणे एकूण 18,88,000 रुपयांचे शुल्क देखील भरलं। यात अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील श्रीगोंदामधील 10, पारनेरमधील 10, नगरमधील 5, शेवगाव पाथर्डीचे 5, कर्जत जामखेडचे 5, राहुरी येथील 5 अशा 40 केंद्रांवरील मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केली। तेथून पुढे बाळासाहेब थोरात आणि निलेश लंकेंनी विखेंना पराभव पचवता आला नाही तो पचवायला शिका अशा शब्दामध्ये टीका केली।